Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण दुसरे आहे संख्यांवरील क्रिया त्यावर आधारित एक्सरसाइज नंबर 3 अँड एक्सरसाइज नंबर 4 एकत्रितपणे आज आपण येथे सोडवणार आहोत. अतिशय सोप्या एक्सरसाइज आहेत ह्या. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा इथे पहिला प्रश्न आहे 5 55 555 ... या संख्या मालेतील पहिल्या 15 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली तर त्या बेरजेत दशक स्थानचा अंक कोणता असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा म्हणजे आपल्याला काय करायचंय 5 अधिक 2 वेळा 5 अधिक 3 वेळा 5 अधिक 4 वेळा 5 तर अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करत जायचं आहे. आणि ही जी मालिका आहे त्याच्यामध्ये किती वेळा जायचे अशा पद्धतीने तर 15 वेळा म्हणजे 5 अधिक 55 अधिक 555 अधिक 4 टाइम 5 अधिक 5 टाइम 5 असं अशी संख्या मालिकेची बेरीज करत आपल्याला किती स्टेप करायचे आहेत 15 स्टेप करायचे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की त्यांची जर बेरीज केली तर त्या बेरजेत दशक स्थानचा अंक कोणता असेल. आता जर आपण ही बेरीज इतक्या वेळा मांडून केली तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ट्रिक वापरून हे सोडवायचं आहे. इथे काय सांगितलंय या संख्या मालिकेतील पहिल्या 15 संख्या घेऊन तो 15 अंक फक्त इथे मांडायचा आहे. बस इतकंच करायचं आहे. आणि कोणता अंक घ्यायचा आहे 5 त्या 15ने फक्त 5 ला गुणायचं आहे. 5 5 25 7 2 5 1 5 आणि 5 2 7. मग इथं दशक स्थानाला कोणता अंक आलेला आहे 7 आणि तेच त्याचं उत्तर असणार आहे. जर आपल्याला शतक स्थानचा अंक विचारला असता तर आपण इथे 15 इकडे 14 इकडे 13 तर अशा पद्धतीने अंक मांडत गेला असतो आणि त्याला त्या 5ने गुणत गेला असतो आणि त्या प्लेसला कोणता अंक येतो तेच फक्त पाहिलं असतं आणि ते त्याचं उत्तर असतं. आता आपल्याला इथं दशक स्थानचा विचारलेला आहे त्याच्यामुळे आपण फक्त इथं 15 घेतलेला आहे. दशक स्थानी काय आलेलं आहे त्याचं उत्तर 7 आलेलं आहे आणि 7 कुठं आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया. 3 क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराची तिप्पट 90 आहे तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता मूळ संख्या जर आपण पाहिलं तर त्या मूळ संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा काही फरक असं काही नसतो. म्हणजे विशिष्ट प्रकारची सेरीज नसते जशी समसंख्यांमध्ये असते. पहा समसंख्या काय असतात 4 6 8 2 अशा पद्धतीने असतात. यांच्यामध्ये बघा 2चा फरक असतो किंवा विषम संख्या ज्या असतात 1 3 5 7 यांच्यामध्ये पण 2चा फरक असतो. म्हणजे मूळ संख्यांमध्ये तसं काय विशिष्ट अशी सेरीज नसते. ओके. त्याच्यामुळे मूळ संख्यांचे प्रश्न सोडवताना आपल्याला ऑप्शन मधून जायचं आहे. तर ऑप्शन मधून आपण जाऊया. काय सांगितलं यांनी 3 क्रमवार मूळ संख्यांचा गुणाकार करा आणि त्याची जर तिप्पट केली तर त्याचं उत्तर 90 आलं पाहिजे. तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर अशा वेळेस काय करायचं आपण ऑप्शन मधली लहान संख्या शोधायची आणि तिथून पुढच्या मूळ संख्या लिहायच्या आहेत. आता ऑप्शन मधली लहान संख्या कोणती आहे बघा इथं 2 आहे आणि 2 ही मूळ संख्या आहे. मग आपण 2 घेऊया आणि त्याच्या पुढच्या क्रमवार 2 नंतर मूळ संख्या काय येते 3 त्याच्यानंतर मूळ संख्या काय येते 5. त्यांनी सांगितले यांचा गुणाकार करा. ओके गुणाकार केला आणि त्याची तिप्पट करा म्हणजे 3 ने गुणा आणि उत्तर किती आलं पाहिजे 90 आलं पाहिजे. चला येते का बघूया. 42 6 6 5 30 आणि 30 गुणिले 3 किती येणार आहे 90 येणार आहे. पाहायचं 42 6 6 5 30 आलं याचं उत्तर. त्याला आपण 3 ने गुणलं तर उत्तर किती येणार आहे 90 येणार आहे. म्हणजे आपलं ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने उत्तर 90 आलेलं आहे. मग सर्वात लहान संख्या आपली कोणती आहे याच्यामध्ये 2 आहे आणि 2 कुठं दिलेला आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. इतकं सोपं आहे ते. पुढे बघा 33 + 22 डिवायडेड बाय 11 या पदावलीचे उत्तर खालीलपैकी कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल. म्हणजे हे सोडवायचं आहे आणि ह्याचं जे उत्तर येईल तेच उत्तर हे ऑप्शन सोडवल्यानंतर कोणत्या ऑप्शनचं येत आहे एवढंच फक्त पाहायचं आहे. पहा
33 प्लस 22 डिवायडेड बाय 11 हे तोंडी सुद्धा करू शकतो. आधी आपल्याला भागाकार करायला लागतो. 11ला जर 22ने आपण भागलं तर उत्तर किती येणार आहे बघा. 11 दुनी 22 इथं 2 येणार आहे आणि 33 अधिक 2 35 उत्तर ह्याचं येणार आहे. कशा पद्धतीने? ठीक आहे, सर्व मुलांसाठी आपण ते सोडवूनच टाकूया. 33 अधिक 22 भागिले 11 हे उत्तर किती येणार आहे. 11 दुनी 22, त्याच्यामध्ये 33 मिळवले तर उत्तर किती येणार आहे. 35. तर कोणत्या पर्यायाचं उत्तर 35 येते बघूया. इथं पहिल्या पर्यायात आपण तोंडी सोडूया. 11 त्रिक 33, इथं 3 आलं, 3 मध्ये 25 मिळवलं, 28 आलं, म्हणजे 35 येत नाही. 11 सक्का 66, इथं पण 35 येत नाही. पदावलीमध्ये सुरुवातीला गुणाकार करायचा असतो. बे एक बे आणि 33, म्हणजेच इथं 2 अधिक 33 35 उत्तर आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपल्याला सापडलेला आहे. पुढे जाण्याची गरजच नाहीये. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण चौथा पाहूया. चौथा वाचा. टिंबटिंब या ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार धन पूर्णांक येतो. आता तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्येच संकल्पना व्यवस्थित समजून दिलेली आहे छानपैकी. जर ऋण हे चिन्ह म्हणजे मायनस हे जर चिन्ह इव्हन वेळा आलं म्हणजे समवेळा आलं म्हणजे 2 वेळा 4 वेळा 6 वेळा 8 वेळा तर ते काय येतं. प्लस येतं. ठीक आहे. आणि जर ऋण हे चिन्ह जर ऑड वेळा आलं म्हणजे 1 वेळा 3 वेळा 5 वेळा 7 वेळा तर ते ऋणच राहतं म्हणजे मायनसच राहतं. ठीक आहे, कळलं ना. उदाहरणार्थ आणखीन स्पष्टीकरण. -1 इंटू -1 हे जर 2 वेळा आलं तर 2 ही कसली संख्या आहे. इव्हन म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे ह्याचं उत्तर प्लसमध्ये येणार आहे. आणि तेच जर -1 इंटू -1 इंटू -1 हे जर 3 वेळा आलं, बघा किती वेळा आलं. 1 2 3 वेळा आलं. ह्यांचा जो काही गुणाकार येईल, आता एकच काय घेतला गुणाकार सोपा जातो. इथे येईल 1 आणि चिन्ह काय राहील मायनस येईल. ह्याच्यावरून नियम काय तयार झाला की जे हे मायनसचं साईन आहे ते जर इव्हन वेळा आलं तर ते प्लस होतं आणि ते जर ऑड वेळा आलं तर ते मायनसच राहतं. मग आपल्याला काय विचारलंय की ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार धन पूर्णांक येतो आणि धन कधी असतं जर इव्हन वेळा आलं असेल तर. मग आपल्याला फक्त इव्हन नंबर शोधायचा आहे. मग इव्हन नंबर याच्यापैकी कोणता आहे बघा. 4 हा इव्हन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. इतकं सोपं आहे. ते कन्सेप्ट क्लिअर असेल तर खूप सोपं जातं. पुढे पहा. इथे एक पदावली दिलेली आहे. ती पदावली आपल्याला सोडवायची आहे. 216 भागिले 17 वजा कंसामध्ये 15 भागिले 5 अधिक 4 बरोबर किती. आता हे तोंडी पण सोडू शकतो, परंतु आपण सर्व मुलांचा विचार करूया. आता आपला रूल्स काय आहे. कंचे भागू बेव हे तुम्ही मागच्या ऑप्शनमध्ये पहा की अगोदर कंस सोडवायचा असतो. म्हणजे जो आधी सोडवायचा आहे त्याच्या खाली आपण एक रेषा ओढून घेतली. 216 भागिले हा कंस तसाच 5 त्रिक 15 अधिक 4. ओके. सो 216 भागिले आता आधी कंस सोडायचा. कंसामधील पहिली क्रिया मायनस आणि प्लस पैकी जी आधी येते ते आपण सोडवतो. इथं किती येणार आहे बघा. 17तून 3 गेले 14 अधिक 4. थोडं वरती घेऊया. पहा पुढे 216 भागिले 14 आणि 4 18. आता 18ने जर ह्याला भागाकार केला तर 18 एके 18 खाली राहिले 3 वरून घेतली 6 झाली 36. 18 दोन्ही 36 उत्तर आलं 12. आणि 12 कुठे पहा ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता आपण 6वा प्रश्न सोडूया. पहा इथे 6वा अतिशय सोपा आहे बघा. खालील गणितीय विधानाची कंस वापरून येणारी योग्य मांडणी पर्यायातून शोधा. 7 पेक्षा 3 ने कमी असणाऱ्या संख्येची दुप्पट व 12 यांची बेरीज करणे. बघा कसं मांडायचं हे खूप सोपं आहे.
7 पेक्षा 3 ने कमी. ओके, 7 पेक्षा 3 ने कमी म्हणजे कसं येणार आहे 7 वजा 3. 7 पेक्षा 3 ने कमी असणाऱ्या संख्येची दुप्पट म्हणजे ह्याला काय करायचं आपल्याला 2 ने गुणायचे. इकडे पण गुणू शकतो, इकडे पण गुणू शकतो. व 12 यांची बेरीज. तर अशा पद्धतीने समीकरण तयार झालेलं आहे. हा फक्त आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. सेम टू सेम कुठे 2 इकडे असेल किंवा इकडे असेल. चला शोधूया. इथे आहे का? नाहीये. इथे आहे का? इथे आहे, परंतु ह्यांनी इथं कंस दिलेला नाहीये, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाहीये. येथे मात्र हा परफेक्ट ऑप्शन आहे. सो 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. सो 7वा आपण बघूया. खालील गणिती विधानाची कंस वापरून येणारी योग्य मांडणी पर्यायातून शोधा. सेम तशीच सूचना आहे. 4 व 9 यांच्या गुणाकारापेक्षा 1 ने कमी येणाऱ्या संख्येने 70 ला भागणे. आता बघा 4 व 9 यांच्या गुणाकारापेक्षा म्हणजे 4 आणि 9चा गुणाकार करायचा आणि गुणाकारापेक्षा म्हणजे जो काही गुणाकार येईल त्याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे वजा. ओके, गुणाकारापेक्षा 1 ने कमी येणाऱ्या संख्येने म्हणजे या संख्येने ओके 70 ला भागणे. ओके, आता 70 ने भागणे आणि 70 ला भागणे याच्यामध्ये बघा फरक आहे, तर ते नीट समजून घ्या. इथं काय दिले बघा, संख्येने म्हणजे या संख्येने 70 ला भागणे म्हणजे ज्या संख्येला आपण भागतो ती संख्या आपण सुरुवातीला लिहितो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं तयार होईल. इथं जर असतं संख्येला 70 ने भागणे तर 70 पुढे आलं असतं, पण इथं 70 ला भागायचे त्याच्यामुळे इथं 70 पाठीमागे इथं सुरुवातीला येणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला फक्त शोधायचा आहे की 70 भागिले 4 गुणिले 9 वजा 1 आणि इथं काय टाकायला लागणार आपल्याला कंस टाकायला लागणार आहे. तर अशा पद्धतीने जिथं ऑप्शन आहे तोच ऑप्शन आपल्याला पाहायचा आहे. बघा 4 व 9 यांच्या गुणाकारापेक्षा सुरुवातीला गुणाकार केला 1 ने कमी म्हणजे 1 वजा दाखवला येणाऱ्या संख्येने म्हणजे याचं जे काही उत्तर येईल त्याने 70 ला भागायचं आहे. तर तशा पद्धतीने कुठे आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो 70चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता 8वा बघा, जर 25 ही पूर्ण संख्या आहे ओके आणि 25 भागिले किती बरोबर 1 असेल तर चौकोन ही कोणती संख्या असेल. आता किती सोपे पहा, 25 ला कितीने भागल्यानंतर उत्तर 1 येईल, त्याच संख्येने त्याच संख्येला भागलं तर उत्तर 1 येतं. त्यामुळे 25 ला 25 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे चौकोनाच्या जागी काय असणार आहे 25 असणार आहे. अतिशय खूपच सोपा प्रश्न होता, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे. बघा 8व्याचं. आता जो 9वा आहे तो 9वा सोडूया आपण. 3x + 1 डिवायडेड बाय x - 1 इज इक्वल टू 2. तर x बरोबर किती. सो 3x + 1 डिवायडेड बाय x - 1 इज इक्वल टू 2. तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. 3x + 1 आता आपण 6वीला आहोत त्याप्रमाणेच आपण सोडूया ते. हे x - 1 इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल ते मल्टिप्लाय होणार आहे. सो 3x + 1 इज इक्वल टू इथे बघा 2 ने गुणले तर 2x - 2. सो 3x हा जो 2x आहे तो इकडे आल्यानंतर मायनस होईल इज इक्वल टू -2 आणि हा 1 आपण इकडे नेऊया तो प्लसचा मायनस होणार आहे. आता आपण 6वीला आहोत, परत सांगतोय त्या पद्धतीने आपण 2 स्टेप एकदाच करत आहोत. 3x - 2x राहिला x इज इक्वल टू सारखं जर चिन्ह असेल तर बेरीज होती आणि चिन्ह पण तेच राहतं. सो x इज इक्वल टू -3. सो 9व्याचं उत्तर -3 कुठे शोधूया ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 10वा बघा, कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार
अशा पद्धतीने येईल, म्हणजे 3,59,999 येईल. पहा इथं काय सर्वच काय ऑप्शन शोधत बसायचे नाहीत. आपण एक कॉमन सेन्स वापरायचा. काय सांगितलंय? कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार अशा पद्धतीने येणार आहे. आता ही जी संख्या आहे 601, याच्या मागील संख्या कोणती आहे बघा? 600. ठीक आहे. आणि याच्या पुढील संख्या कोणती आहे? 602. आता आपल्याला गुणाकार किती पाहिजे? अशा पद्धतीने गुणाकार पाहिजे आणि ह्या गुणाकारामध्ये युनिटला काय आहे? 9. मग फक्त कोणत्या संख्येच्या युनिटला 9 येतो एवढंच आपल्याला शोधायचं आहे. इथं जर बघितलं 200 इथं येतंय का? नाही, म्हणजे ऑप्शन 1 इथं गेलेलं आहे. याच्या मागील संख्या कोणती? 600च्या 509 आणि याच्या पुढील संख्या कोणती आहे? 601. ओके, त्यांचा गुणाकार. इथं जर बघितलं आपण 9 1 9, इथं युनिटला 9 येत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्याला सध्या लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, तिसरा आहे 598. याच्या मागची संख्या कोणती आहे? 597. याच्या पुढची संख्या कोणती आहे? 599 आणि यांच्या जर युनिटचा गुणाकार केला तर 9 63 3 येतो. आपल्याला 9 पाहिजे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेलेला आहे. इथे बघा 599 दिलेला आहे. त्याच्या मागील संख्या काय आहे? 598 आणि त्याची पुढील संख्या काय आहे? 600. यांच्या जर युनिटचा गुणाकार केला तर 800 येतो. आपल्याला 9 पाहिजे, हा पण ऑप्शन गेलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2च आपला जुळत आहे. तुम्ही जर गुणाकार जरी करून बघितला तरी पण हाच गुणाकार डेफिनेटली येणार आहे. ठीक आहे. सो हा ऑप्शन कुठे आहे बघा? 600. 600च्या अगोदरची 599 आणि पुढची 601. त्याचं उत्तर हे येणार आहे. त्याच्यामुळं ही संख्या परफेक्ट आहे. सो दहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने आपण एक्झरसाइज नंबर 3 पूर्णपणे सॉल्व केलेले आहे. आता आपण एक्झरसाइज नंबर 4 याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पहा इथे एक्झरसाइज नंबर 4 आहे, व्यवसाय 4 आहे. अतिशय सोपा आहे. खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? आता तुम्हाला माहिती आहे की नैसर्गिक संख्या हे एकापासून सुरू होतात आणि पूर्णपणे धन असतात, म्हणजेच प्लसमध्ये असतात. त्या संख्या ऋणमध्ये नसतात. ठीक आहे. मग खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? तर 0 ही जी संख्या आहे ती पूर्ण संख्या आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांनंतरचा जो गट आहे तो पूर्ण संख्यांचा गट असतो आणि तो 0 पासून सुरुवात होतो. त्याच्यामुळे 0 ही नैसर्गिक संख्या नाही. त्याच्यामुळं आपल्याला विचारले कोणती नैसर्गिक संख्या नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 तर आपल्याला सापडलेला आहे. पुढे 5 ही नैसर्गिक संख्या आहे. ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे. सर्व प्रकारच्या प्लस या नैसर्गिक संख्या येतात आणि मायनस ही संख्या नैसर्गिक नसते. तो पूर्णांक संख्यांचा जो तिसरा गट आहे. त्याच्यामुळे नैसर्गिक संख्या नाही कुठे आहे? ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले. त्याच्यामुळे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर परीक्षेचा प्रश्न आला तर तुम्हाला 2 पर्याय गोल करायला लागतील, पहिला आणि चौथा. चला पुढचा आहे. खालीलपैकी कोणती बाब ऋण संख्येने दाखवली जाते? 2 अचूक पर्याय निवडा. आता ऋण संख्येने कोणती बाब दाखवली जाते? जी बाब कमी असते किंवा जर एखाद्या गोष्टीचा विचार केला तर जी बाब म्हणजे भौगोलिक दृष्टीने जर विचार केला तर जी बाब उंचावर नेणारी असते त्याला आपण प्लसने विचार करतो आणि जी बाब खाली नेणारी असते त्याला आपण मायनसने विचार करतो. ठीक आहे ना. आता खालीलपैकी कोणती बाब ऋण संख्येने दर्शवली जाते? समुद्र सपाटीपासूनची जमिनीची उंची. आता उंची हा जो प्रकार आहे तो उंचावर नेणार आहे, म्हणजे प्लसने आपण विचार करतो. ही वाढणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे इथं प्लस येणार आहे. समुद्र तळाची खोली. आता खोली ही बाब तुम्हाला सांगितले खाली नेणारी आहे, म्हणजे निगेटिव्हकडे नेणारी आहे. म्हणून आपल्याला इथे ऋणचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे 2ला तर आपण ऋणचा विचार करणार आहोत. बर्फाच्छादित प्रदेशाचे तापमान. आता बर्फाच्छादित प्रदेशाचे तापमान हे कमी कमी होत जातं का जास्त असतं? कमी होतं. त्याच्यामुळे इथं पण आपण ऋणचा विचार करणार आहोत, म्हणजे मायनसमध्ये वगैरे तापमान असतं. उष्णकटिबंधित प्रदेशातील तापमान. आता इथे उष्ण आहे त्याच्यामुळे इथं तापमान वाढत जाणार आहे, त्यामुळे इथं आपण प्लसचा विचार करणार आहोत. आपल्याला काय सांगितलंय? ऋणचा विचार म्हणजे समुद्र तळाची खोली आणि बर्फाच्छादित प्रदेशाचे तापमान या गोष्टी ऋण संख्येने दर्शवल्या जातात. त्याच्यामुळं दुसऱ्याचे जे 2 ऑप्शन आहेत, दुसरा आणि
तिसरा, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे 2 ऑप्शन ह्याचं उत्तर आहे. पुढे बघा, खालील पर्यायातून विरुद्ध संख्यांची योग्य जोडी निवडा. आता विरुद्ध संख्यांची योग्य जोडी, विरुद्ध संख्या कशा असतात? ज्याचं चिन्ह वेगवेगळं असतं, संख्या सेम परंतु चिन्ह वेगळं. फॉर एक्झाम्पल 5 आणि -5 असेल म्हणजे +5 आणि -5, तर या संख्या सारख्या असाव्यात, फक्त चिन्ह वेगळं. इतकं सोपं आहे ते. पहा, आता संख्या सारख्या कुठे कुठे आहेत? येथे आहेत, येथे आहेत आणि येथे आहेत. आता फक्त संख्या सारख्या आणि चिन्ह वेगळं पाहायचं आपल्याला. इथे पहा, संख्या सारख्या परंतु चिन्ह याचं वेगळं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 1 बरोबर आहे. इथे संख्या वेगळ्या आहेत, बघायलाच नको. इथे संख्या सारख्या आहेत परंतु चिन्ह सुद्धा वेगळं आहे, म्हणजे हा सुद्धा अचूक पर्याय आहे. इथे संख्या सारख्या आहेत परंतु चिन्ह सुद्धा सारखी आहेत. आपल्याला चिन्ह वेगळे हवे आहेत. सो ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 इज द राईट आन्सर आहे तिसऱ्याचं. पुढे पहा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय म्हणजे आपल्याला बरोबर पर्याय निवडायचे आहेत. 3 आणि -3. आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे की +3 हा मोठा असतो आणि -3 हा छोटा असतो. आणि मायनसमध्ये जेवढी संख्या मोठी, फॉर एक्झाम्पल -7 आणि 7, ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 7 मोठा असतो, परंतु -80 आणि -70 जर पकडला तर आपल्याला वाटतं की 80 मोठा आहे, परंतु मायनसमध्ये मात्र जी संख्या मोठी असते ती संख्या लहान पकडली जाते. हे लक्षात ठेवा, कारण संख्यारेषेच्या डावीकडे जसं जसं जावं तसं तसं संख्या लहान लहान होत जातात. त्याच्यामुळे हा फरक लक्षात घ्या. मायनसमध्ये दोन्ही संख्येला जर मायनस असेल तर जनरली जी संख्या मोठी असते ती संख्या छोटी पकडली जाते. तर पहा, इथे 3 आणि -3 मध्ये मोठा कोणता आहे? 3 आहे आणि मोठ्याकडेच ते चिन्ह दाखवलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 हा बरोबर आहे. -5 आणि 0 याच्यामध्ये 0 हा मोठा आहे, कारण संख्यारेषेवर तो उजवीकडे आहे, त्याच्यामुळे हा दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. तिसरा ऑप्शन बघूया, -6 आणि -9. आता -6 आणि -9 मध्ये तुम्हाला मी इथं समजून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने -6 हा मोठा आहे आणि -9 हा छोटा असतो, त्याच्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित बरोबर दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन सुद्धा अचूक आहे. -8 आणि -5 मध्ये -8 हा जरी मोठा वाटत असला 8, तरी पण मायनसचा विचार केला तर हा -8 हा छोटाच दाखवायला पाहिजे आणि 5 हा मोठा आहे, संख्यारेषेचा डावीकडे आणि उजवीकडचा. हा नियम तुम्हाला सांगितलेला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 सुद्धा चुकलेला आहे. म्हणजे बरोबर ऑप्शन कुठले आहेत? ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3. सो ऑप्शन 1 आणि 3 हे त्याचे 2 अचूक पर्याय आहेत. पुढे पहा, खालीलपैकी अयोग्य बेरीज कोणती आहे? म्हणजे चुकीची बेरीज कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता अयोग्य बेरीज म्हणजे चुकीची बेरीज आपल्याला शोधायची. 3 + 2 5 ही बेरीज बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बघूया, 4 + -6 बरोबर 2. आणि तुम्हाला माहिती आहे, जर वेगळं चिन्ह असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्याचं चिन्ह जातं, त्यामुळे 6 मधून 4 गेले 2 आणि 6 मोठा आहे, त्याच्यामुळे इथं -2 यायला पाहिजे, त्याच्यामुळे हा ऑप्शन अयोग्य आहे. पुढे -9 + 9 0. विरुद्ध संख्या सारखी असेल आणि चिन्ह विरुद्ध असतील तर उत्तर 0च येतं, त्याच्यामुळे तिसरा हा ऑप्शन बरोबर आहे. चौथा बघा, -4 + -4 बरोबर 8. इथे म्हणजे अशा पद्धतीने होणार आहे ते, -4 + -4 म्हणजेच -4 बरोबर 8 असं त्यांनी दिलेलं आहे. आता बघा, चिन्ह जर सारखं असेल तर बेरीज होते आणि चिन्ह सेम राहतं, म्हणजे चिन्ह जे आहे तेच राहतं, म्हणजे इथं -8 असायला हवे, परंतु इथं दिलेलं आहे 8, त्याच्यामुळं हा ऑप्शन अयोग्य आहे, चुकीचा आहे आणि आपल्याला अयोग्यच शोधायचे आहेत. मग अयोग्य कुठले सापडले? दुसरा आणि चौथा. सो याचं उत्तर दुसरा आणि चौथा हे 2 ऑप्शन आहेत. आता शेवटचा जो प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य वजाबाकी कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. पहा इथे, -9 -3 बरोबर -12. आपण सोडूया इथे. -9 -3 बरोबर त्यांनी दिले -12. आपल्या किती येते बघूया. -9 कंसाच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल म्हणजे वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह चेंज होतं, त्याच्यामुळे आतलं चिन्ह काय होणार आहे? प्लस होणार आहे.
आणि उत्तर किती येणार आहे बघा. वेगळं चिन्ह असेल तर वजाबाकी होते. 9तून 3 गेले 6 आणि मोठ्या संख्येच्या पुढचं चिन्ह येतं. म्हणजे ते काय आलं -6 उत्तर आलेलं आहे पहिल्या ऑप्शनचं आणि ते बोलतात -12. म्हणजे योग्य वजाबाकी आहे का ऑप्शन 1 ची. सॉरी थोडंसं खाली गेलं आहे, हे नीट सेटअप समजून घ्या. पाहिजे पुन्हा स्पष्टीकरण देतो. कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह असेल तर आतलं चिन्ह प्लस होतं, त्याच्यामुळे इथं प्लस झालेलं आहे. आणि आता दोन वेगवेगळी चिन्ह आलेली आहेत. वेगळी चिन्ह असेल तर वजाबाकी होते आणि बघा इथे 9तून 3 गेले 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं, ते राहिलं -6. खाली गेल्यामुळे आपल्याला डबल स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते बोलतात -12. त्याच्यामुळं ही जी वजाबाकी आहे ती योग्य आहे का नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 1 ची वजाबाकी योग्य नाही. आता ऑप्शन नंबर 2 जो आहे तो काय 6 -3 इज इक्वल टू त्यांचं उत्तर 9 आहे. आपल्या इथे का बघूया 6 तुम्हाला सांगितलंय कंसाच्या बाहेर जर मायनस असेल तर आतलं चिन्ह चेंज होतं. इथं जर प्लस असेल तर मायनस होतं, परंतु इथं मायनस आहे त्याच्यामध्ये प्लस होणार आहे. 6 + 3 किती तर 9. त्यांचं आणि आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे तो योग्य आहे. आता ऑप्शन नंबर 3 बघा. -4 -3 इज इक्वल टू -7. चिन्ह जर सेम असेल तर बेरीज होते. इथं बेरीज झालेली आहे आणि चिन्ह सुद्धा तेच राहतं. त्याच्यामुळे 4 आणि 3 7 चिन्ह पण तेच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे तिसरा सुद्धा बरोबर आहे. आता आपल्याला 2च शोधायला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर 2 आणि 3 सापडलेला आहे. पुढे जायची गरज नाही आहे. तरी पण पहा स्पष्टीकरणासाठी 0 -7 इज इक्वल टू ते बोलतात -7. 0 कंसाच्या बाहेर मायनस असेल तर आतलं चिन्ह काय होतं चेंज होतं. इथं मायनसचं प्लस होणार आहे. सो 0 + 0 + 7 उत्तर किती येणार आहे 7 येणार आहे. तो +7 येणार आहे, परंतु इथं -7 आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि आपल्याला योग्य विचारलेलं आहे. योग्य काय आलेलं आहे दुसरा आणि तिसरा. सो 2 ऑप्शन नंबर 2 अँड 3 इज द राईट आन्सर. आशा करतो की दोन्ही एक्झरसाइज आपण इथं सॉल्व केलेले आहेत एकाच व्हिडिओमध्ये. एक्झरसाइज नंबर 3 आणि 4 अतिशय सोप्या एक्झरसाइज होते ते. आशा करतो की दोन्ही एक्झरसाइज तुम्हाला छानपैकी कळलेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या पर्सनल मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपात प्रत्येक इयत्तेचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. धन्यवाद.